की काही जणांना वाटतं की बाबा गोट्यामध्ये काय राहतं, काहीच काम करायची गरज नाही, निवांत राजावनी जिंदगी आहे. तर तसं काही नाही मित्रांनो. गोट्यामध्ये हो मार्जिन आहे, परवडतं. तुम्ही केला स्वतःहून तर खूप सारं परवडतं. आणि तुम्ही जर वाटत असेल बाबा गोट्यामध्ये काही असं ही नाही, म्हणजे जास्त मेहनतीची काम नाही, तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणलं तर गोट्यामध्ये 4 वाजल्यापासून काम राहतं आपल्या. 4 वाजल्यापासून डेली एक दिवस असं नाही की बाबा होय एक दिवस उठलं दुसऱ्या दिवशी उठायची गरज नाही. डेली सकाळी 4ला उठावं लागतं. 4:30 वाजल्यापासून गोट्यातले कामं होतात चालू. आणि 7 वाजून गोट्यातले कामं पार पडतात. त्यानंतर दुपारी 1 घंटा ह्यांना धुणे, ह्यांना पाणी पाजवणे, दुपारी 1 तास जातो. आणि दिवस मला तसे 3 घंटे, असे टोटल 7 घंटे आपल्याला कंटिन्यू गोट्यामध्ये काम करावं लागतं. तर जी काही लोकांना वाटतं की बाबा गोट्यामध्ये काय नाही, फ्री राहते, हा पोर बसून, हा हा मुलगा बसून गोट्यामध्ये फिरतो, याला काही गोट्यामध्ये काय कामं नसतात, तर ही सगळ्यांचं वहम आहे. तर तुम्ही ह्या वहमामध्ये राहू नका. आणि खरंच ज्या मुलांना या गोट्यामध्ये काम करायचं आहे त्यांनी आधी कुठंतरी जाऊन कोणाच्या गोट्यावरती फॉर्मवरती जाऊन बघावं, गोटा फॉर्म कसा आहे, तिथलं नियोजन बघावं, आणि गोट्यामध्ये लागणारे सुविधा कशा आहेत. आणि खरं वाटत असेल तर त्यांना एखादी 15 दिवस म्हणा, 20 दिवस त्यांच्याबरोबर राहून तिथं गोट्यामध्ये काम करून बघावं. की कसं राहते माहिती आहे का, आता मुलांचं माइंड ज्या गोष्टीमध्ये राहते, आपण जी गोष्ट बघत आलो किंवा जी गोष्ट शिकत आलो की त्या गोष्टीमध्ये मुलांना लगेच चाहूल होते किंवा मी ही गोष्ट करावं लगे की तसं काही नाही. आणि कारण की मी बी तुमच्या फील्डमध्ये आलो, मग मी पण ही गोष्टी अनुभवल्यात की ज्या गोष्टीवर आपण जास्त माइंड फोकस केलं ती गोष्ट आपल्याला वाटते की आपण ती गोष्ट, आपल्याला वाटते ती गोष्ट आपण करावं, साकार करावं. तसं काही नाही. आणि कुठेतरी तुम्ही तुमच्या फील्डमध्ये उतरायचं असेल तर त्याच्याविषयी आधी संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. आणि माहिती घेतल्यानं काय, माहिती घेण्यापेक्षा असं म्हणलेलं परवडतं की तुम्ही तिथं जाऊन त्याच्या गोट्यावर जाऊन 15 दिवस काम करा, की अनुभवा की बाबा काय कंडिशन होते खरंच गोट्या फॉर्ममध्ये जे असतात दूधवाले किंवा जे ज्यांचा गोटा फॉर्म आहे त्यांची काय कंडिशन असते, त्यांना रिअल कंडिशन बघा. तुम्ही स्वतः हाताने शेण काढावं लागतं. सगळे कामं आपण स्वतः करून बघा, अनुभव घ्या. एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय माणसाला गोट्यामध्ये काम करणं गरजेचं नाही. कारण की जर तुम्ही स्वतःच्या जीवावर जर गोटा टाकलात किंवा बगैर अनुभव घेता तर 100% लॉस होणार नक्कीच आहे तो. कारण की मी न कुठं अनुभव घेता हा उद्योग चालू केला. मला स्टार्टिंगला लॉस झाला नाही, असं नाही की मी डगमगलो नाही, उभा राहिलो. आणि आता कुठं ह्या 6 महिन्यामध्ये मला ह्याच्यामध्ये हा सगळा अनुभव आलाय की काय करायचं, कुठं काय राहतं, काय गोष्टी. अनुभव नाही आला तर आपण डायरेक्ट डॉक्टर साहेबांशी कॉन्टॅक्ट करून काय झालं जनावरांना आजार वगैरे आपण सर्व विचारतो. अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी याच्यातून कळल्यात खूप साऱ्या. काही आपल्याला सपोर्ट केले काही जणांनी, दोस्तावांनी म्हणा, अशा अनेक लोकांनी सपोर्ट केले. तर मित्रांनो ही गलती